हो 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 माइक माइक बेसुरा बोल रहे हो तुम्हारा देखो। हेलो हेलो कसा शोभला असता तू नोटावर पूर्ण गाणं झालं पाहिजे. रामायण नंतर सादर करणार आहे. याच्याकडून 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. पूर्वीत होती तेव्हाच वेचले भीमाने माती मधो नमो. शामराव सूर्यवंशी मांगळू यांच्याकडून सुद्धा 100 रुपये रमाई सुरू होण्यापूर्वी खूप खूप धन्यवाद. ही रमाई माझ्या फार आवडीची रमाई. मी प्रत्येक ठिकाणी रमाई सादर करत नाही आणि खरंच मला इथे रमाई ऐकणाऱ्या माझ्या महिला मंडळ माझे बांधव सगळ्यांनी रमाई गाऊ का म्हणून हात वर केला. म्हणून सर्वांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि जे मी गेल्यानंतर तुम्ही सर्व कार्यक्रम विसरून जाल पण ही रमाई तुम्ही विसरणार नाही. तुम्हाला आठवण राहील की अंजली भारती आली आणि काहीतरी गाऊन गेली. बाबासाहेब विदेशात असताना अचानक रमाईची तब्येत खराब होते. बाबासाहेबांना तार जाते. बाबासाहेबांना जसा तार मिळते तसे बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात. तर रमाई खाटेवर पडलेली दिसते. धावत येतात आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि मांडीवर घेऊन तिच्याकडे बघून बाबासाहेब रडतात की रामू रामजी बाबा गेले आणि पूर्ण घराचा भार तुसायला लागलं. जर आज तू मला सोडून गेली तर हा भीमा पूर्ण का होईल. रामू मला सोडून जाऊ नको. बाबासाहेब रडत आहे. रडताना बाबासाहेबांचे अश्रू रमाईच्या चेहऱ्यावर पडतात. रमाई बाबासाहेबांकडे बघते आणि बोलते की देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाती हुई, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, अगर जीती जी मैं नहीं देख सकती हूँ दीदी तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए. रमाईचे लाल आहे.
आपल्या आईच्या आपल्या बहिणीच्या नावाने आपल्या खिशातून रमाईच्या गाण्या पैसे देऊन राहिले. खरंच कोणी म्हणते की कोणी धन कमावलं, कोणी दौलत कमावली, कोणी खूप मोठी प्रॉपर्टी कमावली, पण या दिदी अंजली भारतीनं ही सारे बाबासाहेबांचे लेकर ही माझी सर्वात मोठी दौलत आहे. ही सर्वात मोठी दौलत आहे माझी. म्हणून सुंदरशी रमाई सादर करणारा माय मावल्यावर लक्ष द्या. रमाईच्या चेहऱ्यावर बाबासाहेबांचे अश्रू पडतात. रमाई बाबासाहेबांकडे पाहते आणि बोलते, साहेब मला पण तुम्हाला सोडून जायचं नाही, इच्छा होत नाही, पण काय करू साहेब, मला काळ साथ देत नाही, माझं शरीर साथ देत नाही. म्हणून बाबासाहेब रडताना रमाई काय म्हणते, रडू नका साहेबा लहान मुलावा. माझ्या आई घरी आहे का, कोणाचं नाव समाने तुझ्या विना मी राहू शकत नाही. हा विरह कधी सावू शकत नाही. पाहू शकते मी जग रडताना प्रथमा, पण साहेब तुम्हाला रडताना मी पाहू शकत नाही. तुम्हाला रडताना मी पाहू शकत नाही. रडू नका साहेबा रडू नका साहेबा रडू नका साहेबा लहान मुलाबानी. माँ से पूछा है, माँ कैसी होती है. ज्यांना आई आहे, ज्यांना वडील आहे, त्यांना माहित नाही आई म्हणजे काय. ज्यांना आई वडील नाही त्यांना विचारा आई म्हणजे काय. ज्यांना आहे त्या वृद्धाश्रमामध्ये आपले मायबाप म्हणून टाकतात, पण ज्यांना नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. म्हणून म्हणायचं आहे, मीनाक्षी विलास गायकवाड यवतमाळ या माझ्या ताईकडून या रमाईच्या गीतावर मला 500 रुपयाची भेट 1000 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. खरोखर रमाईच्या लेखीने मला 1000 रुपये दिले. याच्याहून मोठी माझी दौलत कोणती होऊ शकत नाही. रमाईच्या गाण्यावर उठून येणं. माँ कैसी होती है कि चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. माँ चल भाई प्यार मत कर
ऐकते. लेकरं काही फरमाईश करतात, येताना मम्मी हे घेऊन येशील. बहीण फरमाईश करते की दीदी तू येताना माझ्यासाठी ते घेऊन येशील. म्हणून म्हणायचं आहे की चाची बोले चुडी लाना, सैली बोले कंगन लाना. चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोली चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना. बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना. एक मेरी माँ ऐसी है यारो जो मेरे गाड़ी के पास आके कहती है कि बेटी घर पे जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. माँ कैसी होती है? रडून का साहिबा खोब्रागडे साहेब त्यांचे कार्यकर्ते सर्वांनी या विषयावर माझ्या लक्ष द्यायचं आहे की एक मुलगा आईला म्हणतो की आई, कारण त्या आईचा डोळा फुटलेला असतो, पूर्ण असा खोका झालेला असतो, त्याच्यामध्ये डोळा नसतो, तर ती खूप बेरूक आणि खूप विचित्र दिसते. तर मुलगा म्हणते आई तू ना माझ्या शाळेत नको येत जाऊ, तू माझ्या शाळेत आली ना सरळ पोरं मला चिडवतात की याची आई अंधळी आहे, याची आई भोकणी आहे, तू माझ्या शाळेत येत जाऊ नको. आई म्हणते बाळ तू कधी कधी जेवण करून जात नाही ना, मग मला असं वाटते की थोडीशी दोन्ही डब्बा घेऊन जाऊ माझ्या पोराला, म्हणून येते रे तुझ्या शाळेत. नाही आई तू माझ्या शाळेत नको येत जाऊ, मला ना पोरं खूप चिडवतात. एक दिवस मुलगा येते आणि आईला म्हणते आई तू एक काम कर ना ग, मला शहरात शिकायला टाक ना. आई विचार करते की शहराचा एवढा मोठा खर्च कुठून देऊ, शहराचा एवढा मोठा खर्च कुठून देऊ. म्हणून आई गावच्या सरपंचाकडून कर्ज काढते आणि कर्ज काढून त्या मुलाला शहरामध्ये शिकायला टाकते. मुलगा तिथेच शिकते, मोठा होते, नोकरीवर लागते, तिकडेच लग्न करते, तरी सुद्धा आईच्या भेटीला येत नाही, कारण त्या आईचा बेरूप डोळा बघतो. एक दिवस एक शेजारचा मुलगा येते आणि म्हणते काकू तुमच्या मुलाला ना मुलगा झाला, माहितीये का तुम्हाला. आईला असं वाटते आपण नाताचं तोंड बघितलं पाहिजे, म्हणून पोराला विचारते तुला माझ्या पोराचा पत्ता माहिती आहे, तर हो ना माहित आहे ना. आई आपलं एक लुगडं घेते, काही त्याला खाऊ घेते आणि जाते बेल दाबते, दरवाजा उघडते, मुलगा येते आई तू इथं कशी काय. मुलगा आई म्हणते बाळ तुझ्या पाया लागतो, तुझ्या दरवाज्यात मी डबल कधी येणार नाही, फक्त एकदा मला माझ्या नाताचं तोंड बघू दे, एकचदा मला माझ्या नाताचं तोंड बघू दे, पुन्हा तुझ्या दरवाज्यात कधी पाय टाकणार नाही. आई मुलगा म्हणते नाही आई माझा मुलगा तुला बघून घाबरेल, माझी पत्नी सुद्धा घाबरेल, आई तुझे हात जोडतो तू जा इथून. आई इतकी रिक्वेस्ट करते की माझ्या पोराला एक नाताला एकदा बघू दे, पण मुलगा बघू देत नाही. आईला घराच्या बाहेर काढून देते आणि घराचं दार लावून देते. आई निघून जाते, काही वर्ष निघून जातात. त्या गावामधून जो मोठे अधिकारी झाले त्या गावचे सर त्या शाळेमध्ये त्यांचा सत्कार ठेवतात, याचा सुद्धा ठेवतात, याला सुद्धा बोलवतात. हा जाते शाळेत जाते, सत्कार घेते आणि नंतर विचार करते का मी जर घरी नाही गेलो तर मला लोक नाव ठेवतील की आईच्या भेटीला नाही गेला, म्हणून हा घरी जाते तर याच्या आईच्या घराला लॉक लागलेलं असते. शेजारच्या काकूला म्हणते काकू माझी आई दिसली का तुम्हाला. तर ती काकू म्हणते बाळ तुझी आई बरेच दिवस झाले इथून निघून गेली, पण ना जाता जाता तुझ्यासाठी एक चिठ्ठी ठेवून गेली, ही चिठ्ठी घे तू. चिठ्ठी घेते, चिठ्ठी खोलते, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते आई कशी असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते की बाळ तू सुरुवातपासून माझा तिरस्कार केला, तुला मी कधीच आवडली नाही, कारण माझा डोळा बेरूक आहे, मला राग आला नाही रे, मला वाईट वाटलं नाही. तू शहरात शिकायला टाकला, मी कर्ज फेडलं, मी माझं घर विकलं, मी पगार त्यांच्या इकडे महिने भोगले, महिने काढले, तरी सुद्धा मी तुला पैसे पाठवले, तरी सुद्धा मला वाईट वाटलं नाही. तू मला न सांगता लग्न केलं, मला त्याचंही सुद्धा वाईट वाटलं नाही. पण खरं सांगू बाळ
जेव्हा तुम्हाला नाताचा चेहरा मी बघू दिला ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं रे, तेव्हा मला खूप वाईट वाटलं, खूप माझं मन रडलं. म्हणून तुला सांगते, अरे तू 2 वर्षाचा होता, तुझा ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा डोळा गेला, तुला कोणा आंधळा म्हणू नये, माझ्या पोराला कोणी वाईट म्हणू नये, म्हणून मी माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला रे, माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला. आज जे जग बघत आहे तू ह्या आईच्या डोळ्याने जग बघत आहे, ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला. आई कशी असते? रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई. भगवत नाही, भगवत नाही नयनी तुमच्या पाणी. रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई. रमाई म्हणते, रमाईनं आमच्या एवढं कष्ट केले. प्रत्येक बाईच्या मागे एका पुरुषाचा हात असते, मग ती आई असो, आई जिजाई असो, माता रमाई असो, आत्या मीराई असो, माता भीमाई असो, एखादी मैत्रीण असो, पत्नी असो किंवा बहीण असो, पण प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते. बाबासाहेब विदेशात गेले, विदेशात असताना रमाई 2 वर्ष बाबासाहेब आले नाही. 4 दिवसापासून रमाईचे लेकरं उपाशी. रमाईने विचार केला, मी उपाशी राहू शकतो, लेकरं कशी उपाशी ठेवू. म्हणून रमाई शेजारच्या बाईला विचारते, ताई तुम्ही कुठे जाता कामाला? ते ना बोलते, आम्ही ना एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातो. ताई मी येऊ का ग? 4 दिवस झाले माझे लेकरं उपाशी आहे. ती बोलली हो चल ना, पण ती बोलली जर दिवसा आली ना तर माझ्या साहेबाची बेइज्जती होईल, मी रात्री आली तर चालेल का ग? मग रात्री माता रमाई तिथे कामाला जाते, डोक्यावर पदर घेऊन तिथे एका साईडला उभी राहते. त्या मुसलमान फॅक्टरीचा मालक म्हणते की ही औरत तो अच्छे घर की व्यक्ती है, कोण आहे? मग ती म्हणते की ये इनके पति ना बहुत बड़े बैरिस्टर है, 2 साल हो गए विदेश गए, अभी तक आए नहीं, बेचारी के बच्चे 2 दिन से भूखे हैं, सर उनको कोई काम दे दीजिए. तेव्हा तो मुसलमान फॅक्टरीचा मालक म्हणते की बेटा तू एक खुददार पति की खुददार पत्नी है, मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेगी, लेकिन बेटा आज से तेरे बाप की फैक्ट्री समझना, कभी भी काम पे आना, मेहनत करना, मजदूरी लेके जाना, कम से कम तेरे बच्चे भूखे नहीं रहेंगे. किती मोठा त्याग आहे. रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई. डोळ्यातील अश्रू ये, डोळ्यातील अश्रू ये, बोलता समजला, सुख ते मिळाले नाही, राम कधी तुझला. सुख ते मिळाले नाही, राम कधी तुझला. सुख ते मिळाले नाही, राम कधी तुझला. नका दुःखी होऊ, नका दुःखी होऊ, जाणते मी कहाणी. रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई. बोलायचे होते मला खूप तुमच्या संग, परंतु येईन बोलता आला हा प्रसंग. परंतु येईन बोलता आला हा प्रसंग. परंतु येईन बोलता आला हा प्रसंग. भटकाचे मन हे, भटकाचे मन हे, आठवणीच्या चराणी. रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू नका साहेबा, लहान मुलाबाई, रडू
हजारावर गांधी मग 500वर गांधी